हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 8वी NMMS परीक्षा पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी। तर पहा, हे आपले पुस्तक आहे। याच्यामध्ये आपण बघत आहोत स्वाध्याय क्रमांक 2.3। याच्या अगोदरचे सर्व स्वाध्याय आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर आज बघत आहोत आपण स्वाध्याय 2.3। तर पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे याच्यामधला। पुढील प्रश्नात अक्षराचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्या गटाशी जुळणारा योग्य पर्याय निवडून त्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। म्हणजे आपल्याला जुळणारा गट शोधायचा आहे। इथं बघा 3 गट दिले आहेत अक्षरांचे, यांना जुळणारा ऑप्शन आपला शोधायचा आहे आणि तो वर्तुळ रंगवायचा आहे। तर पहा मित्रांनो, आता हा आपला पहिला प्रश्न इथं आपण लिहून घेऊया। तर पहिला प्रश्न काय आहे आपल्याकडे, जर तुम्ही बघितला तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, ह्या पेजवर आपण काढूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न लिहूया। पहिला प्रश्न आहे, F आहे, J आहे, N हा एक गट आहे, TXB हा एक गट आहे, LPT हा एक गट आहे। असे 3 गट आहेत। तर आता तुम्हाला या 3 गट आहेत, या 3 गटामध्ये काय संबंध आहे ते शोधायचं आहे आणि या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये तो संबंध आहे तो बी शोधायचा आहे आणि वर्तुळ रंगवायचा आहे। तर आता जर तुम्हाला हे अक्षर जर मोठे दिसत नसतील क्लिअर, तर तुम्ही व्हिडिओ आडवं करून पहा मित्रांनो, फुल स्क्रीन करून पहा, तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर आता इथं ABCD मधलेच आहेत हे अक्षर, मग आपण ABCD इथं एकदा लिहून घेऊया। तर बघा, मी लिहितो पहिले ABCD, ABCD EF GH IJ KL MN OP QR ST UV WXY Z। बघा, ABCD मी लिहून घेतलेलं आहे। तुम्ही असं ABCD लिहून सुद्धा याला सॉल्व करू शकता, खूप सोपं जाते। ह्याच प्रकारे तुम्ही सॉल्व करायचं। परीक्षेमध्ये गेले की तिथं वेळ भेटतो तुम्हाला थोडा, तेव्हा कुठंतरी एका जागी आपण ABCD लिहून ठेवायची पटदिशा, म्हणजे तुमचा वेळ वाचतो मित्रांनो। तर आता आपण हे जो पहिला गट आहे याच्यामध्ये काय संबंध आहे बघू। FJN आहे, मग इथं F कुठं आहे ABCD मध्ये, इथं आहे। J कुठं आहे, इथं आहे। N कुठं आहे, इथं आहे। तर बघितलं FJN मध्ये F पासून J मध्ये 3 अक्षर सोडलेले आहेत, J पासून N मध्ये 3 अक्षर सोडलेले आहेत। म्हणजे ह्या तिघामध्ये कितीचा गॅप आहे, या दोघांमध्ये 3चा गॅप, या दोघांमध्ये 3चा गॅप आहे। बघा, ह्याच्यात 3 सोडले, ह्याच्यामध्ये 3 सोडले। इकडे बी तसंच असेल, T पासून X, बघा T इथं आहे, X इथं आहे। बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा 3 अक्षर सोडलेले आहेत, ह्याच्यामध्ये 3 अक्षर सोडलेले आहेत। मग Xच्या नंतर 3 अक्षर पाहिजे, मग Xच्या नंतर Y येतो, Z येतो, मग ABCD इथं संपली। पण इथं 3 अक्षर सोडले आहेत, Xच्या नंतर तर Y Z 2च आहे, ABCD संपली। तर मित्रांनो, इथं ABCD संपत नाही, Zच्या नंतर काय होते, अजून परत A सुरू होते, नंतर B सुरू होते, नंतर C होते, नंतर D होते, मग परत ABCD सुरू होते। Zच्या नंतर ABCD संपत नाही, Zच्या नंतर A येते, लक्षात ठेवा मित्रांनो। मग X इथं आहे, तर 3 सोडायचे आहेत, 1 2 3। मग हे जर 3 आपण सोडून टाकलो तर काय येणार, B येणार। बघा, इथं B त्यानं ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे। बघा, ह्याचा सुद्धा संबंध तसंच असेल, LPT, बघा LPT, बघा इथं L आहे, इथं P आहे, इथं T आहे। आता इथं गोल केलं आहे म्हणून इथं L पासून मी खाली लिहितो तुम्हाला समजण्यासाठी। बघा, हा L आहे, हा M N O P Q R S T। मग इथून एवढं मी खाली डबल लिहिलेलं आहे, त्याच क्रमानं तुम्हाला समजण्यासाठी। इथं गोल कसं केलं आपण तसंच करू। इथं L आहे, बघा L पासून मी 3 अक्षर सोडलो तर P येते, P पासून 3 अक्षर सोडलो तर काय ते T येते। मग इथं असंच आहे, LPT असं 3 अक्षर त्यांनी सोडलेलं आहे। मग आता आपला पर्यायामध्ये शोधायचं आहे की असं कोणता अक्षर आहे की तो 3 अक्षराचा गॅप आहे। तर पहिला ऑप्शन आहे आपला आहे CGK, हा आहे CGK। आता याला बघू आपण, CGK कुठं आहे, हे बघा इथं C आहे, तर इथं K आहे, इथून ते इथपर्यंत CGK येते। मग आता इथं पहिलंच गोल केलं आहे, मग परत एकदा आपण C पासून K पर्यंत लिहून घेऊया आपण क्रमांक, C D E F G H I J K। बघा, C पासून पुढे मी क्रमांक लिहिलो ABCD, कारण का लिहिलो, कारण इथं पहिलंच गोल केलं आहे म्हणून आपला थोडं व्यवस्थित दिसण्यासाठी पुढं परत एकदा लिहिलो। मग C इथं आहे, नंतर G इथं आहे, नंतर K इथं आहे। बघा, याच्यामध्ये बी 3 सोडलं का, बघा याच्यामध्ये 3 सोडलेलं आहे, याच्यामध्ये 3 सोडलेलं आहे आणि इथं K आहे। म्हणजे हा पहिला ऑप्शन ह्याला जुळणारा आहे मित्रांनो, म्हणून पहिल्याचं उत्तर काय येणार, पहिला ऑप्शन येणार CGK।
बाकीचे येणार नाहीत. दुसरं काय MPS आहे. एम आणि पीमध्ये 3 अक्षर सोडलं पाहिजे. सोडलं का बघू आपण. बघा इथं एम आहे, इथं पी आहे. मग याच्या दोघांमध्ये एन आणि ओ 2च अक्षर सोडले. म्हणजे 2 अक्षर सोडलं म्हणजे चुकीचं आहे, कारण सगळ्यामध्ये 3 अक्षर सोडले आहेत, म्हणून दुसरा ऑप्शन बी येणार नाही, तिसरा बी येणार नाही, चौथा बी येणार नाही मित्रांनो. ते बाकीचे बी चुकीचे आहेत, कारण पहिला ऑप्शन आपल्याला चांगलं भेटलेलं आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर आता जर बघितला तुम्ही दुसरा प्रश्न काय दिलं पहा मित्रांनो. दुसरा प्रश्न दिलेला आहे क्यू आहे, एन आहे, एल आहे, नंतर HEC, नंतर WTR हे असे अक्षरं दिलेले आहेत. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला याचे क्रमांक लिहून घेऊ आपण. क्रमांक लिहून सॉल्व करू आपण. तर पहा क्रमांक लिहूनसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. तर ABCDचे सर्व क्रमांक मी इथे लिहिलेले आहेत. पहिलेच आपण हे घेऊया. बघा क्यूचं क्रमांक किती आहे. बघा क्यूचं क्रमांक किती आहे 17 आहे. एनचं क्रमांक किती आहे 14 आहे. आणि एलचं क्रमांक किती आहे 12 आहे. बघा एचचं क्रमांक 8 आहे. ईचं क्रमांक 5 आहे. सीचं क्रमांक 3 आहे. डब्ल्यूचं 23 आहे आणि टीचं 20 आहे आणि आरचं क्रमांक किती 18 आहे. आता या क्रमांकावरून सुद्धा तुम्ही याचा संबंध शोधू शकता. क्रमांकावरून बी सोपं जाते मित्रांनो. आता जर बघितलं इथं 17 आणि 14 ह्याच्यामधला फरक किती आहे. बघा याच्यामध्ये फरक किती आहे 3चा फरक आहे. म्हणजे 3 मायनस केला, 17मधून 3 मायनस केलं तर 14 येते. म्हणजे ह्या क्यूबमधून 3 मायनस केला तर 14 येते. 14 क्रमांकावर जो संख्या आहे ते जो अक्षर आहे 14 क्रमांकावर तो लिहिलेला आहे. मग ह्या 14मधून 2 मायनस केलं, 14मधून जर आपण 2 मायनस केलं तर किती येते 2 मायनस केलं तर 12 येते मित्रांनो. 14मधून 2 मायनस केल्यानंतर 12 आलं. मग हा जो 12 क्रमांक आहे 12 क्रमांकचं अक्षर त्यांनी इथं लिहिलं. 17मधून 3 मायनस केल्यानंतर 14 आलं ना, 14 क्रमांकचं अक्षर एन लिहिलं. 14मधून 2 मायनस केलं तर 12 क्रमांक आला, 12 क्रमांकचं अक्षर लिहिलं. इथं सुद्धा तेच केलं बघा मित्रांनो. 8मधून त्यांनी काय केलं 3 मायनस केलं तर 5 आलं. मग 5व्या क्रमांकचं अक्षर ई लिहिलं. आणि इथं 2 मायनस केलं ना, मग इथं बी 2च मायनस केलं. बघा 5मधून किती 2 मायनस केलं तर 3 येते. मग 3ऱ्या क्रमांकचं अक्षर सी लिहिलेलं आहे, कारण सी 3ऱ्या क्रमांकावर आहे. इथं सुद्धा तेच केलं बघा मित्रांनो. 23मधून किती मायनस केलं 3 मायनस केलं तर 20 येते. आणि 20व्या क्रमांकाचं अक्षर टी आहे. बघा टी इथं आहे, मग टी लिहिलं. मग याच्यामध्ये अजून काय करावं लागेल आपल्याला. बघा इथं 2 केला, इथं 2 केला दुसरी वेळेस, तर इथं बी 2 करावं लागेल. आणि केलंच मित्रांनो. इथं बघा 20मधून 2 गेले 18, म्हणून 18 लिहिलं. 18च्या क्रमांकाचं अक्षर लिहिलं, आर लिहिलेलं आहे. तर आता आपण पर्यायामध्ये असंच पहिलं 2 वजा करायचं, नंतर पहिलं 3 वजा करायचं, नंतर 2 वजा करायचं. तर आपण पहिला घेऊया ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे DAX आहे. तर आपण काय करूया याचे क्रमांक लिहून घेऊ. डी किती आहे 4 आहे. ए किती आहे 1 आहे. एक्स किती आहे 24 आहे. एक्स किती आहे 24 आहे. मग याच्या आपण काय केलं क्रमांक लिहून घेतला मित्रांनो. आता याच्यामध्ये तोच पॅटर्न लागू झाला का बघूया. तर आता बघा या 4मधून किती वजा करायचं आहे 3 वजा करायचं आहे. आपण 3 वजा केला, 4मधून 3 वजा केलं 1 येते. मग 1व्या क्रमांकाचं अक्षर ए म्हणजे बरोबर लिहिलं. मग याच्यामधून किती वजा करायचं आहे याच्यामधून 2 वजा करायचं आहे. ह्याच्यामधून 2 वजा करायचं आहे. मग 1मधून जर 2 वजा केले आपण तर 1मधून 2 वजा होत नाहीत. पण वजा करत आहे म्हणजे काय ती मागं चलं. ABCDमध्ये मागं चलं. ABCDमध्ये क्यूच्या अगोदर एन येते म्हणजे मागं 3 अक्षर मागं चले ते. इथं बघा एनच्या अगोदर एल येते म्हणजे एलच्या हे जे एन आहे ना एन पहिलं येत नाही नंतर येते. एलच्या मागं चले 2 अक्षर म्हणजे इथं ए जे आहे ना एच्या मागं 2 अक्षर जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही जर बघितला तर ABCDEFG असं ABCD असते. मग आपल्याला तसंच एच्या मागं जायचं आहे. एच्या मागं काय असते एच्या मागं झेड असते मित्रांनो, नंतर वाय असते, नंतर एक्स असते, नंतर डब्ल्यू असते, पुढं बी असते. पुढं झेडच्या नंतर ए असते. आपण लिहिलं होतं पहिलंसुद्धा झेडच्या नंतर ए असते. मग एच्या मागं काय असते एच्या मागं काही नाही म्हणजे काही नसते. एच्या मागं झेड असते. तर आता आपल्याला काय करायचं आहे या एच्या मागं किती वजा करायचे आहेत 2 वजा करायचे आहेत. 2 वजा केलं तर कोणता अक्षर यावं लागेल 24व्या क्रमांकाचं. बघा ए येत आहे तर एच्या मागं आपण 2 वजा करण्यासाठी हे 2 अक्षर मायनस करावं लागेल आपल्याला. हा 2 अक्षर मायनस हे जर 2 अक्षर मायनस केलं तर आपल्याला एक्स भेटते. आणि एक्सचं क्रमांक किती आहे एक्सचं क्रमांक 24 आहे म्हणून इथं त्यांनी 24 दिलं. म्हणून ह्याचं पर्यायाचं उत्तर आहे आपलं 1. बाकीचं पर्याय येणार नाहीत. पहिला ऑप्शन आपलं ह्याचं
उत्तर येणार आहे. फक्त तुम्ही इथं एवढं एक समजून घ्या की तुम्ही इथं 1मधून 2 वजा करत आहोत, 1मधून 2 वजा होत नाहीत. पण आपण इथं जर व्यवस्थित बघितलं तर ह्या डब्ल्यूच्या अगोदर टी येते मित्रांनो. किती नंबरला येते? पहिलं 3 नंबरला येते. म्हणजे डब्ल्यूच्या मागं 3 नंबरला टी आहे, टीच्या मागं 2 नंबरला आर आहे. म्हणजेच एच्या मागं 2 नंबरला कोण आहे ते बघायचं आहे. म्हणजे 2 नंबर सोडून बघायचं आहे, कारण 2 वजा केलेत ना. मग 2 नंबर सोडले आपण एच्या मागं, तर झड डब्ल्यू सोडावं लागेल. तर काय येतं? एक्स येते, म्हणून इथे एक्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा तुमचा बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर समजलं नसेल तर व्यवस्थित अजून एकदा बघा व्हिडिओ, तुम्हाला कळून जाईल मित्रांनो. फक्त तुम्हाला हे जर बघितलं क्यूच्या नंतर एन नाही, एनच्या नंतर क्यू आहे, म्हणजे मागं जायचं आहे आपल्याला. म्हणून आपण एच्या मागं गेलो. किती अक्षर मागं गेलो? 2 अक्षर, कारण 2 मागं गेले आहेत. इथंसुद्धा 2 वजा केले आहेत, म्हणून इथं बी 2 गेलो. तर याच्यानंतर झड वाय सोडून टाकायचं, एक्स घ्यायचं, म्हणजे इथे एक्स दिलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा बरोबर येणार. आता तिसरा प्रश्न काय दिलं बघा. ई आहे, आय व्ही आर हा एक गट दिला, एम जी एन टी हा एक गट आहे, नंतर ए एफ झड यू हा एक गट दिला आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये काय संबंध आहे ते बघू आपण. आता आपण पहिला लिहूया बघा. ई आहे, आय आहे, व्ही आहे, आर आहे, यांचे क्रमांक लिहू आपण. आता ईचं क्रमांक किती आहे बघा. ईचं क्रमांक 5 आहे, आयचं क्रमांक 9 आहे, आणि व्हीचं क्रमांक किती आहे? 22 आहे, आणि आरचं क्रमांक आहे 18. बघा इथंच आहे. याचे बी क्रमांक लिहू आपण. एम जी एन टी बघा, एमचं क्रमांक आहे 13, आणि जीचं क्रमांक आहे 7, एनचं क्रमांक आहे 14, आणि टीचं क्रमांक आहे 20. बघा क्रमांक लिहिलो. याचेसुद्धा आपण क्रमांक लिहू एकदा. हा एचं क्रमांक 1, एफचं क्रमांक आहे 6, आणि झडचं क्रमांक आहे 26, आणि यूचं क्रमांक आहे 23 नाही 21 आहे. यूचं क्रमांक 21 आहे. आता बघा हे जो क्रमांक आहेत, हे क्रमांक थोडं व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. काय दिले या क्रमांकामध्ये, काय दिलं आहे या क्रमांकामध्ये तुम्हाला असं दिसतं मित्रांनो. तर पहा या क्रमांकामध्ये असा संबंध तुम्हाला दिसते. जर तुम्ही बघितला तर ई आणि व्ही यांच्या दोघांची जर बेरीज केलात तुम्ही बघा, 22 आणि 5, 22मध्ये जर 5 मिसळला तर 27 होते मित्रांनो. 22मध्ये 5 मिसळलं तर 27 होते. आणि इथं आयचं 9 आहे आणि आरचं 18 आहे. यांची जर बेरीज केल्या, 18मध्ये जर तुम्ही 9 मिसळल्या तरी किती होते मित्रांनो? 27 होते. किती होते? 27 होते. म्हणजे हे मधलं नंबर सोडून टाकायचं. ई आणि व्ही यांच्या दोघांची बेरीज 27, आय आणि आर यांच्या दोघांची बेरीज 27. इथंसुद्धा तेच होते बघा मित्रांनो. आता इथं जर बघितलं तर हे बघा 13 आणि 14 किती होते? 27 होते. आणि 7 आणि 20 किती होते? 7 आणि 20 27 होते. म्हणजे एक अक्षर सोडून जर बघितलं तर 27 बेरीज आली. इथंही बघा एक अक्षर सोडले आपण, एच्या नंतर एफ सोडलो झड बघा, 26 आणि 1 किती होते? 27 होते. आणि 6 आणि 21 किती होते? 27 होते. म्हणजे एक अक्षर सोडलं तर बेरीज किती आली? 27 आली मित्रांनो. मग तसंच 27 आली म्हणजे सारखी बेरीज आली. मग आपल्याला तेच बघायचं आहे की सारखी बेरीज कोणाची आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता जर बघितलं तर ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन बघू आपण. पहिला ऑप्शन आहे आपल्याविषयी के आहे, पी आहे, एल आहे, क्यू आहे. मग आता आपण या अक्षरांचे क्रमांक लिहूया. केचं क्रमांक किती आहे पहा. केचं क्रमांक 11 आहे, आणि पीचं क्रमांक आहे आपल्याकडे 16, आणि एलचं क्रमांक आहे आपल्याकडे 12, आणि क्यूचं क्रमांक आहे आपल्याकडे 17. आता जर बघितलं तर आपलं एक अक्षर सोडायचं आहे. के आणि एलची बेरीज करायचं आहे. के आणि के किती आहे? 11. हे किती आहे? 12. म्हणजे 11 1 11 2 22 आणि 23 होते. ह्यांची बेरीज किती होते? 23. पी आणि क्यूची बेरीज करायची आहे. मग किती होते? 16 1 16, 16 2 32 1 33 होते. ह्याची किती होते? 33 होते. म्हणजे बेरीज सारखी आली का? याची बेरीज सारखी येण्यात आली, म्हणजे पहिला ऑप्शन राहणार नाही. आता दुसरा ऑप्शन बघा. दुसरा ऑप्शन काय दिलं ह्याच्यामध्ये? बी दिलेला आहे, एक्स दिलेला आहे, सी दिले, डब्ल्यू दिले. तिसरा आहे ना प्रश्न, बरोबर आहे. बी एक्स सी डब्ल्यू. तर पहा बीचं क्रमांक किती आहे? 2 आहे. एक्सचं क्रमांक किती आहे? 24 आहे. सीचं क्रमांक किती आहे? 3 आहे. डब्ल्यूचं क्रमांक किती आहे? 23 आहे. बघा बीला त्यानंतर एक्स सोडून सी ह्यांची बेरीज करू. किती येते? ह्यांची 5 येते. ह्यांची दोघांची 5 येते, काही येत नाही. बघा किती मोठी येते, म्हणजे हा बी ऑप्शन येणार नाही. आता तिसरा ऑप्शन बघू. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलं पहा.
तिसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याकडे, तिसरं JHSQ बघा. जेचं किती आहे किंमत, जेचं 10 आहे, एचचं किती आहे, एचचं 8 आहे, एसचं किती आहे 19 आहे, आणि क्यूचं किती आहे, क्यूचं आहे 17 आहे. बघा जेच्या नंतर एच सोडा आणि एसची बेरीज करा. 10 आणि 19 किती होते, 29 होते मित्रांनो, 29. आणि 8 आणि 17 किती होते, 8 आणि 17 किती होते पहा मित्रांनो. याच्यामध्ये जर बघितलं तर हे 10 आणि हे 25 हे होते मित्रांनो, 25 होता. हे किती होते, 25 होते मित्रांनो. मग ही बेरीज सारखी आली का, ही बेरीज सारखी येईना चल. बघा इथंही बेरीज सारखी आली नाही, इथं बी सारखी बेरीज आली नाही, कारण ही खूप मोठे होतं, 5 तर येऊ शकत नाही. इथं 23 आलं, इथं 33 आलं, म्हणजे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणजे आता आपलं लास्ट उरलं चौथं. आता चौथं राहणारच आहे, कारण 4च ऑप्शन राहतं आपल्याला. चौथं बघा, सी आहे, जी आहे, एक्स आहे, टी आहे. सीचं क्रमांक किती आहे, 3 आहे. जीचं क्रमांक किती आहे, 7 आहे. एक्सचं क्रमांक किती आहे, 24 आहे. आणि टीचं क्रमांक किती आहे, 20 आहे. आता बघा सीच्या नंतर जीला सोडायचं आहे, यांची बेरीज करायचं आहे. मग 24मध्ये जर 3 मिसळल्या तर 27 होते. आणि बघा 7 आणि 20 आहे, 7मध्ये जर 20 मिसळल्या तर 27 होते. बघा बेरीज 27 आली. कशामध्ये आली, ऑप्शन नंबर 4मध्ये आली. म्हणून तिसऱ्याचं पर्याय किती आहे, ऑप्शन नंबर 4 असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला बेरीज करून बघायचं होतं. आता बघूया प्रश्न क्रमांक 5वा नाही, ही तिसरा झाला, चौथा प्रश्न बघूया. बघा चौथा प्रश्न इथं आहे, मी लिहून देतो. चौथा प्रश्नामध्ये दिलं बी दिलं, डी दिलं, एफ दिलं, हा एक जोडी दिली, हा एक दिलं, एफ दिलं, जी दिलं, एम दिलं, त्याच्यानंतर के आहे, एल आहे, डब्ल्यू आहे. मग आता ह्या तिघामध्ये काय काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आता तुम्ही जर बघितला या चौथामध्ये, तर बघा मित्रांनो आपण याचे क्रमांक लिहून घेऊया. बीचं क्रमांक किती आहे, आपल्याकडे इथे ABCD आहे. बीचं क्रमांक किती आहे, बीचं क्रमांक 2 आहे. डीचं क्रमांक किती आहे, 4 आहे. आणि एफचं क्रमांक किती आहे, 6 आहे. एफचं क्रमांक किती आहे, 6. जीचं क्रमांक किती आहे, 7. एमचं क्रमांक किती आहे, 13 आहे. आता केचं क्रमांक किती आहे, केचं क्रमांक लिहून घेऊ आपण 11. एलचं क्रमांक आहे आपल्याकडे 12. आणि डब्ल्यूचं क्रमांक आहे आपल्याकडे 23. आता हे क्रमांक आहेत. आता ह्याचं जर बघितलं तर काय दिसत आहे पहा मित्रांनो. आपण जर बघितलं तर हे जे बी प्लस डी केलं तर किती भेटायला आपल्याला, एफ भेटायला. बघा आपलं हे डी आहे ना, बघा बी किती आहे 2 प्लस डी किती आहे आपल्याकडे 4. मग यांची बेरीज केल्या तर 6, म्हणजे 6व्या क्रमांकाला कोण आहे, एफ आहे. म्हणजे या दोघांची बेरीज इथे आली. इथेही बघा, हे बघा 6 + 7 किती होते, 13 होते. मग या दोघांची बेरीज इथं आली, म्हणजे एम घेतलं. बघा 11 + 12 किती होते, 23 होते. आणि 23 क्रमांकाचं डब्ल्यू घेतलं. म्हणजे या सुरुवातीच्या दोघांची बेरीज किती आली, दोघांची बेरीज जे येऊ लागली ते तिसरं घेतलेलं आहे, तिसरं अक्षर घेतलं. दोघांची बेरीज जे येते त्याला तिसरं अक्षर घेतलेलं आहे. तर आता आपण ऑप्शनमध्ये शोधूया. तर आता आपण पहिला ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे आपल्या चौथ्याचं, पी आहे, एल आहे, एन आहे. म्हणजे या दोघांचा जो क्रमांक आहे त्यांची बेरीज एन आली पाहिजे. म्हणजे एन जो बेरीज येणार ते क्रमांकाला एन असलं पाहिजे. म्हणजे बघा पी किती क्रमांक आहे, पी आहे 16. एल किती आहे, एल आहे 12. आणि एन किती आहे 14. मग मला सांगा 16 + 12 14 होते का, होत नाही मित्रांनो. म्हणून हा ऑप्शन येणार नाही. कारण इथं कसं आपण या दोघांची बेरीज 6 आली होती, तर आपण एफ घेतलं तसंच पहिल्या वरच्यासारखंच. आता दुसरं ऑप्शन बघा, दुसरं ऑप्शन आहे CRU. सीची किंमत किती आहे, सी आहे 3 नंबरला. आर किती आहे, आर आहे आपला 18 नंबरला, आर आहे 18. आणि यू कुठं आहे, यू आहे 21 नंबरला, यू 21 नंबरला आहे. तर आता बघा, आता यांची बेरीज बघू आपण. हे 3 + 18, 3 + 18 किती होते, 21 होते. मग 21 नंबरला यू आहे, म्हणून इथं 21 बी आलेला आहे. यूचं क्रमांक 21 आहे, कारण यांच्या दोघांची बेरीज 21 आली, म्हणून इथं यू दिलं. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचा बरोबर आहे. ह्याच्यासारखंच संबंध ऑप्शन नंबर 2चा आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार, चौथ्याचं ऑप्शन नंबर 2 येणार. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 5वा. तर प्रश्न क्रमांक 5वा काय दिलं, MCQ LKX हा एक गट दिलं, GQY हा एक गट दिला. तर आता जर तुम्ही बघितला तर प्रश्न क्रमांक 5व्यामध्ये
आपण काय करू, यांचे क्रमांक लिहून घेऊया. क्रमांक लिहिले तर आपल्याला सोपं झालं, पट्टीदिशा उत्तर सापडू लागलं. तर आता यांचे क्रमांक काय आहेत पहा. यमचं क्रमांक आपण पहिले लिहून घेऊ. तर यमचं क्रमांक जर बघितला तर 13 आहे. सीचं क्रमांक बघितला तर 3 आहे. क्यूचं क्रमांक जर बघितला तर 17 आहे. एलचं क्रमांक आहे 12. केचं क्रमांक आहे 11 आणि एक्सचं क्रमांक आहे 24. जीचं क्रमांक आहे 7. क्यूचं क्रमांक 17 आणि वायचं क्रमांक आहे 25. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय आहे पहा मित्रांनो, थोडं चांगलं जर ऑब्झर्वेशन जर केला क्रमांकामध्ये तर मला सांगा मित्रांनो, 13 आणि 3 किती होतात, 16 होतात. आणि 16 म्हणजे इथं 17 आहे म्हणजे एक एक्स्ट्रा आहे. बघा 12 आणि 11 किती होतात, 23 होतात. 23 आहेत तर इथे एक 24, एक एक्स्ट्रा आहे. म्हणजे त्याने असं केलं बघा, हे 13 घेतलं प्लस केलं 3, मग त्याच्यानंतर 1 वाढवलं. काय केलं त्याने, 1 वाढवलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं तर याची बेरीज किती होते, 13 आणि 3 किती होते, 13 आणि 3 16, 16 आणि 1 17. म्हणजे हा 17वा क्रमांकाचा अक्षर इथं घेतलं. इथं बी तसंच केलं बघा, 12 प्लस 11, इथं बी 1 वाढवलं. 12 आणि 11 किती होते, 23, 23 आणि 24. बघा हा 24 आला म्हणजे हा 24 आहे, 24वा क्रमांक घेतलेला आहे. इथं सुद्धा तेच केलं बघा. बघा 7 प्लस 17 प्लस 1 केलं. मग आता इथं काय होतं, इथं बघा हे 7 हे 17 आणि 1 18, 18 आणि 7 25. म्हणजे इथं 25 आहे तर 25व्या क्रमांकाचं अक्षर घेतलं. म्हणजे पहिल्या दोघांची बेरीज केलं आणि त्याच्यामध्ये 1 वाढवलं. पहिल्या दोघांची बेरीज केलं त्याच्यामध्ये 1 वाढवलं. पहिल्या दोघांची बेरीज केलं त्याच्यामध्ये 1 वाढवलं. आणि जो अक्षर येणार तो अक्षर इथं कडेला लिहिलेला आहे. तसाच प्रकारचा आपल्याला आता ऑप्शन शोधायचं आहे. तर आता जर बघितलं तर पहिला ऑप्शन काय आहे ते बघू आपण. 5व्याचा पहिल्याचं आहे ई आहे, टी आहे, एक्स आहे. मग ईचं क्रमांक बघू आपण. ईचं क्रमांक 5 आहे मित्रांनो, टीचं क्रमांक 20 आहे आणि एक्सचं क्रमांक 24 आहे. तर आता आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे सुरुवातीच्या. त्याच्यामध्ये किती वाढवायचं आहे, 1च वाढवायचं आहे, प्लस 1 करायचं आहे. बघा इथे प्लस 1 केल्या, इथे प्लस 1 केल्या, इथे प्लस 1 केल्या. सुरुवातीला दोघांचं बेरीज करून प्लस 1 केलं. इथे तेच करायचं आहे. बघा दोघांची बेरीज प्लस 1, 24 आलं तर हे ऑप्शन बरोबर असणार. पण 24 येत नाही, 25 26 येत आहे. पण इथं 26 आहे तर इथं 24 आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही. हे चुकीचं आहे पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन बघूया. 5व्याचं दुसरं काय दिलं, जे के पी आहे. जेचं किती क्रमांक आहे आपल्याकडे आहे क्रमांक, जे आहे 10 नंबरला, के आहे 11 नंबरला आणि पी आहे 16 नंबरला. बघा यांच्या दोघांची बेरीज जर केला तुम्ही किती होते, यांच्या दोघांची बेरीज करून जर 1 मिसळलं तर किती होते, 11 11 आणि 22 होते. पण इथे किती आहे, 16 आहे म्हणजे येणार नाही. कळलं तुम्हाला. आता वर जसं केलं आपण तसंच करायचं आहे आपल्याला. आता बघा आपण तिसरा पर्याय बघू. 5व्याचं तिसरं आहे RDW आहे. तिसरं आहे RDW आहे. मग आरचा क्रमांक घेऊया. आर किती आहे, R 18 आहे. डी किती आहे, 4 आहे. 4D आहे. मग जर डब्ल्यू किती आहे, डब्ल्यू 23 आहे. मग आता ह्यांच्या दोघांची बेरीज करू. 18 प्लस 4 किती प्लस करायचं आहे, 1 प्लस करायचं आहे कारण सगळ्यामध्ये 1 प्लस केलं. मग आता इथं किती होते बघा, 18 आणि 4 किती, 22 आणि 1 23. बघा हा 23 आहे तर हा बी 23च आहे. 23 नंबरला येऊ त्यानं बरोबर दिलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. मग 5व्याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. बघा तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा बघा. सुरुवातीच्या दोघांची बेरीज करून 1 अधिक केलं, हा क्रमांकचा नंबर इथं लिहिलं, अक्षर लिहिलं. सुरुवातीची बेरीज केलं, 1 प्लस केलं, 24 आलं, 24वा अक्षर इथं लिहिलं. सुरुवातीची बेरीज केलं, 1 प्लस केलं, जी बेरीज आली त्याचं अक्षर इथं लिहिलं. मग इथं आपण करून बघितलं 2 ऑप्शन. तिसरं ऑप्शन इथं जमलेलं आहे आपलं. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 6. तर बघा प्रश्न क्रमांक 6व्यामध्ये काय दिलं, आपण प्रश्न लिहून घेऊ. इथं खूप सोपा आहे हा सुद्धा. काय दिलं, KOLN, त्याच्यानंतर आहे HRIQ, नंतर आहे AYBX, हा असा आहे. आता जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही बघा. के आहे इथं एल आहे, ओ आहे इथे एन आहे. म्हणजे केच्या नंतर काय येते, एल येते. ओच्या नंतर काय येते, एन येते. ABCD तर माहितीच आहे आपल्याला, क्रमागत क्रमांक. इथं बघा एचच्या नंतर आय येते ABCDमध्ये, आरच्या नंतर क्यू येते. बघा एच्या नंतर बी येते, वायच्या नंतर एक्स येते. म्हणजे
एक सोडून दुसरं क्रमांकानं दिलेत, क्रमागत आहेत. केच्या नंतर एल, ओच्या नंतर एल, एचच्या नंतर आय, आरच्या नंतर क्यू, एच्या नंतर बी, वायच्या नंतर एक्स. मग तसंच आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये कोणता पर्याय येते पहा. व्यवस्थित जर बघितलं आपण तर हे बघा इथं सी डी, इथं बघा एल के तर येत नाही, के एल येते, उलटं दिलं म्हणजे बघा सी डी डब्ल्यू एक्स डब्ल्यू. बघा 3 नंबरचा पर्याय येते, खूप सोपा आहे. सी एक्स डी डब्ल्यू. बघा सीच्या नंतर डी येते, एक्सच्या नंतर डब्ल्यू येते, म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे, कारण बाकीचे येत नाही. बघा एलच्या नंतर के येते का, येणार नाही. एलच्या नंतर के येत नाही, केच्या नंतर एल येते, केच्या नंतर एल येते, उलटं दिलं. याच्यामध्ये बघा डीच्या नंतर ई, डीच्या नंतर ई येते, पण व्हीच्या नंतर यू येत नाही, उलटं दिलं. यू पहिलं आलं पाहिजे, व्ही नंतर आलं पाहिजे. पण याच्यामध्ये बघा सीच्या नंतर डी दिलं, म्हणजे सीच्या नंतर डी येते मित्रांनो, एक्सच्या नंतर डब्ल्यू येते. हे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. इथं सुद्धा करून दाखवलं तुम्हाला. आता बघूया प्रश्न क्रमांक 7वा. तर पहा प्रश्न क्रमांक 7वा बघूया. बघा प्रश्न क्रमांक 7वा मी इथे लिहून घेतो, खूप सोपा आहे हा सुद्धा. ई आहे, क्यू आहे, आय आहे, यू आहे, हा एक गट आहे. एल एक्स एम वाय हा एक गट आहे. डी पी एन झेड हा एक गट आहे. आता हे एक गट आहेत, ह्या गटापैकी आपल्याला बघायचं आहे काय संबंध आहे. तर आता याच्यामध्ये काय करूया आपण, सरळ यांना जो क्रमांक आहे ते क्रमांक देऊ. ई किती आहे, ई 5 आहे. क्यू किती आहे, क्यू 17 आहे. आणि आय किती आहे, आय आहे 9. आणि यू किती आहे, 21 आहे, यू 21 आहे. आता बघा एल किती आहे 12, एक्स किती आहे 24, आणि एम किती आहे 13, आणि वाय किती आहे 25. डीची 4 आहे क्रमांक, पीचं क्रमांक 16 आहे, एनचं क्रमांक आहे 14, आणि झेडचं क्रमांक आहे 26. आता आपण क्रमांक दिलो. आता याच्यामध्ये जर बघितलं ह्या क्रमांकामध्ये आता काय दिसते मित्रांनो, बघा इथं 12 आहे, इथं 24 आहे. 12 एक 12, 12 2 24. बघा याच्यामध्ये बघा इथं 4 16, म्हणजे 4मध्ये जर 12 मिसळलं तर 16 येते. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये फरक किती आहे. बघा ह्याच्यामध्ये ह्या 5मध्ये किती मिसळले त्यांनी, 12 मिसळले. 12 मिसळले तर 17 आला, मग 17व्या क्रमांकाचं अक्षर इथं लिहिलं. बघा आयमध्ये किती मिसळले त्यांनी, आयमध्ये त्यांनी मिसळलेले आहे 12. 9मध्ये म्हणजेच या 9मध्ये किती मिसळलं, 12. 9मध्ये जर तुम्ही 12 मिसळल्या तर किती होते, 21 होते मित्रांनो. 9मध्ये किती मिसळल्या, 12 मिसळल्या तर 21. इथे बघा 12मध्ये 12 मिसळल्या तर किती होते, 24. मग 24व्या क्रमांकाचं अक्षर इथं लिहिलं. बघा 13मध्ये किती मिसळायचं आहे, 12 मिसळायचं आहे तर 25 होते, 25वा अक्षर इथं लिहिलं. बघा 4मध्ये किती मिसळायचं आहे, 12 मिसळायचं आहे, 16 येते, 16वा अक्षर इथं लिहिलं. बघा 14मध्ये किती मिसळायचं आहे, 12 मिसळायचं आहे, 26 होते, 26वा अक्षर इथं लिहिलं. मग असंच आता 12 12 प्लस केलं आहे ह्या दोघांमध्ये. बघा हे असं दोघात केलं आहे, ह्या दोघात केलं, ह्या दोघात केलं, दोघांमध्ये 12 12 प्लस केलेलं आहे. याचं ह्याला हे दोघं नाही, हे जे मध्ये आहेत ना हे वेगवेगळं आहे. सुरुवातीचे 2 नंतरचे 2, सुरुवातीचे 2 नंतरचे 2, सुरुवातीचे 2 नंतरचे 2. नाहीतर तुम्ही पहिले 2 नंतर दुसरं तिसरं म्हणशाल, तिसरं चौथं म्हणशाल, असं नाही. पहिले 2 दुसरे 2, पहिले 2 दुसरे 2 असं आहे. मग तसं आता आपल्याला ऑप्शन बघायचं आहे. ऑप्शन क्रमांक आपण 1 चेक करूया. तर ऑप्शन नंबर 1 जर बघितलं तर ए आहे, एम आहे, पी आहे, बी आहे. मग आता हा जो ए आहे, ए किती क्रमांकचा आहे, 1 आहे. मग 1मध्ये आपल्याला किती मिसळावं लागेल, 12 मिसळावं लागेल. 1मध्ये 12, 1मध्ये 12 मिसळलं तर किती होते, 13 होते. मग हा 13व्या क्रमांकाचा आहे का एम, बघा एम 13व्या क्रमांकाचा आहे, 13व्या क्रमांकाचा एम दिला. मग आता पी ह्याचं बघूया. पी किती आहे, पी आहे आपल्यापाशी 16. मग 16मध्ये किती मिसळायचं आपल्याला, 12 मिसळायचं. 16मध्ये जर 12 मिसळलं तर किती होते, हे 6 आणि 2 हे 8 होतात, आणि हे 2 होते, 28 होते. मग 28व्या क्रमांकाचं इथं नंबर आहे का, नाही. इथं 28 आहे तर इथं बी दिलं, म्हणजे हा येणार नाही. 28वा क्रमांक जर आला असेल तर आपण ह्याला केला असता, कारण याच्यामध्ये सुद्धा 12 मिसळले, पण 28 क्रमांक राहतच नाहीत, म्हणून पहिला ऑप्शन आपला येणार नाही. आता दुसरा ऑप्शन चेक करूया. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे एस आहे, ई आहे, आय आहे, यू आहे. मग एसचं पहिलं क्रमांक बघू. एस किती आहे, 19. मग 19मध्ये किती मिसळायचं आहे, 12. बघा 19मध्ये आपण 12 मिसळू, किती येते, हे 10 आणि 11 हातच्या लेख, म्हणजे किती येते
3 31 होते. मग हा 31वा क्रमांकचा आहे का? नाही, कारण 31 तर ABCD पण राहत नाही, म्हणून हा बी ऑप्शन येणार नाही. आता आपण बघू तिसरा पर्याय बघा काय दिलं. तिसरं दिलं आहे COFR. सीचा क्रमांक लिहू. सी किती आहे? 3 आहे. मग ह्या 3मध्ये किती मिसळायचं आहे आपल्याला? म्हणजे हा क्रमांक हे O लिहिण्यासाठी 3मध्ये आपल्याला मिसळायचं आहे 12. मग 3मध्ये जर 12 मिसळलं तर मी होतं 15. मग हा 15व्या क्रमांकाचा आहे का? O किती क्रमांक आहे बघा, O 15व्या क्रमांकाचा, म्हणजे O 15व्या क्रमांकाचा बरोबर लिहिला. कारण C 13 आहे, 13मध्ये 12 मिसळलं तर 15 आलं, 15व्या क्रमांकाला O असते, O लिहिलं, म्हणजे पहिलं एक बरोबर आलं. दुसरं बघू F किती क्रमांकाचा आहे? 6. मग 6मध्ये किती मिसळायचं आहे? 12 मिसळून जो बेरीज येते ते अक्षर इथे लिहायचं. बघा 6मध्ये जर 12 मिसळलं तर किती होते? हे 8 होते आणि हे 18. मग R 18 क्रमांकाचा आहे का? बघा R बघू. बघा R 18 क्रमांकाचा आहे, म्हणजे R हा 18 क्रमांकाचा आहे, हा बी बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 12 मिसळलं, ह्याच्यामध्ये सुद्धा 12 मिसळलं. पर्याय क्रमांक 3 तुमचं बरोबर येऊ लागलं. म्हणजे 7व्याचं किती आहे? पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला समजतं आहे. फक्त याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये 12 मिसळले, ह्या दोघांमध्ये 12 मिसळलेलं आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 8वा. आता प्रश्न क्रमांक 8वा काय दिलं आपण हे असं पेज करू, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे होते. प्रश्न क्रमांक 8वामध्ये आहे USQ नंतर OMK नंतर XVTI. आता बघा याच्यामध्ये काय केलं. आता याचंसुद्धा काय करू आपण, क्रमांक लिहून घेऊया, सोपं जाते. मग क्रमांक जर बघितलं तर याचं 21 आहे, याचं किती आहे? Sचा आहे क्रमांक 19 आहे, Qचं क्रमांक आहे आपल्याकडे 17 आहे, Oचं क्रमांक आहे 15, Mचं क्रमांक आहे 13 आणि Kचं क्रमांक आहे 11, Xचं क्रमांक 24 आहे आणि यूच आहे ना, हा V आहे. Vचं क्रमांक किती आहे? Vचं क्रमांक 22 आहे आणि Tचं क्रमांक आहे 20. मग आता ह्या क्रमांकामध्ये काय फरक आहे ते बघूया, किंवा काय लॉजिक दिलं आपल्याला ते शोधायचं आहे. तर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये काय लॉजिक येते मित्रांनो, तर पहा. आता हे 21 आहे ना, 21मधून त्यांनी किती मायनस केलं तर 19 येते. बघा 21मधून आपण 2 मायनस करायचं आहे तर 19 येते आणि 19व्या नंबरचं S लिहिलेलं आहे. 19मध्ये किती मायनस केलं तर 17 येते, 2 मायनस केलं तर 17 येते आणि 17व्या क्रमांकाचं अक्षर इथे Q लिहिलं. इथं मी तसंच केलं. 15 आहे ना, 15मधून 2 मायनस केलं 13 येते, 13व्या क्रमांकाचं M लिहिलं. 13 आहे ना, 13मधून 2 मायनस केलं तर 11 येते, 11व्या क्रमांकाचं M लिहिलं. इथंही बघा या 24मधून 2 मायनस केलं तर 22 येते, 22व्या क्रमांकाचं अक्षर लिहिलं. 22मधून परत 2 मायनस केलं तर 20 येते, 20व्या क्रमांकाचं अक्षर लिहिलं. म्हणजे याच्यामधून हा जो पहिला अक्षर आहे त्याच्यामधून 2 वजा करायचं, जो अंक येतो तो अक्षर लिहायचं. मग जो इथं वजा केलेला अक्षर आहे, अंक आहे, त्याच्यातून परत 2 मायनस करायचं, जो अंक येतो तो अक्षर इथे लिहायचा आहे. तर आपण ऑप्शन बघूया. तर पहिला ऑप्शन जर बघितला तर पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे काय आहे पहा. पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे EGI. आता आपण बघू ईचा अक्षर क्रमांक किती आहे. बघा ईचं किती आहे? 5 आहे. 5मधून किती वजा करायचे आहे? 2 वजा करायचं आहे. मग 5मधून 2 वजा केल्याने 3 येते, म्हणजे इथं तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहिजे. जी किती क्रमांकाला आहे? 3 क्रमांकाला आहे का? नाही मित्रांनो, जी 7 क्रमांकाला आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. 2 वजा केल्यानंतर आलं पाहिजे, म्हणजे हा क्रमांक येणार नाही. तर आता आपण पुढचा पर्याय बघूया. पुढचा पर्याय आहे आपल्याकडे दुसरा MKJ. मग Mचं पहिलं अक्षर घेऊ, अंक घेऊ. M किती आहे? 13. 13मधून किती मायनस करायचं? 2च मायनस करायचं. किती येते? 2 मायनस केलं तर 11 येते. मग K 11 क्रमांकाला आहे का? बघा K किती आहे? 11 क्रमांकाला आहे, म्हणजे इथपर्यंत बरोबर आलं. मग अजून ह्या 11मधून 2 मायनस करायचं. 11मधून जर 2 मायनस केलं तर किती होते? मग इथं 11मधून जर 2 गेले तर 9 येते मित्रांनो. 9 आलं. J 9 क्रमांकाला आहे का? बघा J 9 क्रमांकाला आहे का? J नाही, J 10 क्रमांकाला आहे. Jचं क्रमांक किती आहे? 10 आहे, पण वजाबाकी किती आली? 9 आली, म्हणजे हा बी क्रमांक, हा बी ऑप्शन येणार नाही. आता आपल्याला चौथा बघायचं आहे, तिसरं बघायचं आहे. तिसरं काय दिलं? RQO. मग मला सांगा आरचा क्रमांक किती आहे? आरचा क्रमांक 18 आहे. 18मधून किती वजा करायचे? 2 केले ना, 2च वजा केला तर किती येते? 16. 16 क्रमांकाला Q आहे का? 16 क्रमांकाला नाही. Q किती आहे? 17 क्रमांकाला आहे, म्हणजे इथं हा 17 क्रमांक आहे, पण इथं 16 आली वजाबाकी, म्हणून हा सुद्धा येणार नाही. आता उरला चौथा, आणि चौथा असणारच आहे कारण 4च पर्याय आहेत. बघा चौथा पर्याय आहे
करून बघू आपण याला JHF. मग पहा काय होतं याच्यामध्ये. जेचं क्रमांक पहिलं घेऊ. जे किती आहे, जे 10व्या क्रमांकाला आहे. मग 10मधून किती मायनस करायचे, 2. 10मधून 2 केलं तर 8 होतात. मग 8चं क्रमांक H आहे का, बघा 8 Hवरच आहे. मग अजून ह्या 8मधून 2 मायनस करायचे, किती येते, 6 येते. मग 6व्या क्रमांकाला F आहे का, बघा 6व्या क्रमांकाला F आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. बाकीचे या संबंधामध्ये येणार नाहीत, म्हणून बाकीचे ऑप्शन नाहीत. चौथं तुमचं उत्तर एकदम अचूक असणार आहे. तर पहा आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. बघा प्रश्न क्रमांक आपण इथं 9 बघूया. 9वा प्रश्न काय दिला, KTRL, त्याच्यानंतर आहे AXVB, नंतर आहे ZMKA हा दिला. मग आता आपण काय करूया, ह्या 9व्या प्रश्नामध्ये तुम्ही जर बघितला तर याचे क्रमांकसुद्धा लिहून घेऊ आपण. क्रमांक लिहिले तर आपल्याला लगेच कळू लागलं की कोणतं काय आहे किंवा काय संबंध आहे ते लवकर कळू लागलं, म्हणून आपण क्रमांक लिहून घेऊ. केचं क्रमांक आहे पहा इथं आपल्याकडे लिहून आहेत क्रमांक. केचं क्रमांक आहे आपल्याकडे 11. टीचं क्रमांक आहे, टी आहे 20 आणि आर आहे 18 आणि एल आहे आपल्याकडे 12. ए आहे 1, एक्स आहे 24, व्ही आहे 22 आणि बी आहे 2 आणि इथं आहे झड 26 आहे, एम किती आहे 13 आहे, के आहे 11 आणि ए आहे 1. तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय संबंध दिलं ते आपल्याला संबंध शोधायचं आहे. आता जर बघितला तुम्ही तर आता याच्यामध्ये बघा हे के आणि एल आहे. मग जर आपण केच्या नंतर काय येते, एल येते मित्रांनो. केच्या नंतर एल म्हणजे 11च्या नंतर 12. बघा 1च्या नंतर 2, 1च्या नंतर 2, त्याच्यानंतर इथं 26च्या नंतर काय येते, ए येते. म्हणजे ABCD झड झाल्यानंतर काय तो एच येणार आहे. तो झड झाल्यानंतर काय येणार आहे, ए येणारच आहे मित्रांनो. मग आता बघूया पुढं काय. इथं किती आहे 18, 20 आहे. 20मधून 2 मायनस केलं म्हणजे 18 आलं. इथं बघा 24 आहे, 24मधून 2 मायनस केलं म्हणून 22 आलं. इथं बघा 13 आहे, 13मधून 2 मायनस केलं म्हणून 11 आलं. म्हणजे आपल्याला कडकडचे नंबर पुढचा नंबर आहे, केच्या नंतर एल, एच्या नंतर बी, झेडच्या नंतर ए असं बघायचं आहे कडचे नंबर. आणि मधल्या नंबरचं फरक किती आहे, 2 मायनस करायचा, असा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर बघा आपण पर्याय शोधूया. पहिला जर पर्याय बघितला, ई आहे, एच आहे, जे आहे आणि एफ आहे. बघा ईच्या नंतर एफ येते. बघा ईच्या नंतर एफ येते. पहिला नियम तर बसला. 11च्या नंतर केच्या नंतर एल आलं, एच्या नंतर बी आलं, झेडच्या नंतर ए आलं म्हणजे पहिला बसला. मग मधला आपल्याला काय करायचं, -2 करायचं आहे. एच किती आहे, एच 8 आहे. जे किती आहे 9 आहे. मग इथं 20 होतं तर 18 झालं. मग इथं 8 होतं तर किती झालं पाहिजे, 6 झालं पाहिजे. पण इथं 6 आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. मग आता आपण दुसरा ऑप्शन बघूया. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे, दुसरा ऑप्शन काय आहे बघा. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे DFON. बघा डीच्या नंतर बघलं कीच कळते मित्रांनो. डीच्या नंतर एन येते का, येत नाही. बघा केच्या नंतर एल आलं, एच्या नंतर बी आलं, झेडच्या नंतर ए आलं, पण डीच्या नंतर एन येत नाही म्हणून हा तर ऑप्शन पहिलाच कटला. आता तिसरा बघूया. तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडे UYWV. बघा यूच्या नंतर व्ही येते का, बघा यूच्या नंतर व्ही येते म्हणजे पहिला नियम बसला. पण मधल्या 2चा गॅप असला पाहिजे, 2 कमी झालं पाहिजे. वाय किती आहे 25 आणि डब्ल्यू किती आहे क्रमांक, डब्ल्यू आहे 23. डब्ल्यू किती आहे 23 आहे. मग आता याच्यामध्ये बघा बसलं. बघा या 23मधून 2 वजा केला, 25मधून 2 वजा केला तर 23 येते. 23 परत डब्ल्यू आहे म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर तुमचं याच्यासारखं आहे. कसं, बघा केच्या नंतर एल येते, यूच्या नंतर व्ही येते, एच्या नंतर बी म्हणजेच यूच्या नंतर व्ही. मग याच्या दोघांमध्ये काय फरक आहे, 20मधून 2 मायनस केलं तर 18, 24मधून 2 मायनस केलं तर 22, 13मधून 2 मायनस केलं तर 21. मग तसंच इथं मधल्याचं 25 आहे आणि याच्यानंतर 23 आहे म्हणजे 25मधून 2 मायनस केलं तर 23. म्हणून हा ऑप्शन क्रमांक तिसरा तुमचा बरोबर उत्तर येते मित्रांनो. आता बघूया प्रश्न क्रमांक 10. आता आपण प्रश्न 10 सॉल्व करूया.
आता जर बघितला तर 10वा प्रश्न कसा आहे हे तुम्ही लिहितो, मग आपण सॉल्व करू. हा 10वा आहे. OAQ हा एक गट आहे, XTZ हा एक गट आहे, KBM हा एक गट आहे. आता जर याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये काय आहे पहा मित्रांनो, याचे क्रमांक लिहून टाकू आपण. क्रमांक दिलं तर खूप सोपं जाते. बघा हे 15 आहे, हा 1 आहे, इथं किती आहे 17 आहे, X किती आहे 24, T किती आहे 20 आणि झड किती आहे, झड आहे 26, K आहे आपला 11, B आहे 2 आणि M किती आहे, M 13. आता याच्यामध्ये जर बघितलं ह्या क्रमांकाला तर याच्यामध्ये काय फरक आहे पहा. जर बघितलं याच्यामध्ये तर हे कडचे नंबर बघा. 15मध्ये किती प्लस केलं, 2 केलं प्लस 17 आलं. 24मध्ये किती प्लस केलं, 2 केलं 26 आलं. 13मध्ये किती प्लस केलं, 2 प्लस केलं, 11मध्ये 2 प्लस केलं 13. मग हे कडमध्ये 2 प्लस केले आहे. तसंच आपण ऑप्शन शोधूया. पहिला ऑप्शन जर बघितलं तर E आहे, H आहे, J आहे, F आहे. मग आपण कडचेच अक्षर लिहू. E किती आहे 5, F किती आहे 6. म्हणजे याच्यामध्ये 2 प्लस केलं का, ह्याच्यामध्ये 2 प्लस केलेले आहे का तो नाही. हे जे 10व्याचं ऑप्शन नाही, हे ऑप्शन मी दुसरंच लिहिलो, 9व्याचं लिहिलो. 10व्याचा ऑप्शन आहे पहिला PSQ. तेच म्हणतो मी, इथं 4 अक्षर आले, इथं तर 3 आहेत, 4 3च असले पाहिजे. बघा Pचं अक्षर बघू, P किती आहे 16, S किती आहे 19. म्हटलं तर काही गरज नाही, आपल्या कडकडेच बघायचं आहे. Q किती आहे, Q आहे 17. बघा PQ आहे, याच्यामध्ये 2 प्लस केलं का नाही मित्रांनो, 2 प्लस केलं नाही, ह्याच्यात एकच प्लस केलं म्हणजे हा येणार नाही, कारण प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. आता बघू आपण पुढचा अक्षर बघूया. पुढचा अक्षर कोणता आहे, पुढचा पर्याय कोणता आहे, दुसरा आहे AVB. बघा AB म्हणजे एकच प्लस केलं त्याने, प्लस 1 केलं, AB एकच केलं. इथं बघा WU, पहिले डायरेक्ट बघू आपण WU. बघा इथं W आहे, इथं हे W आहे, U आहे, म्हणजे ते उलटं केलं. इथं WU हे काय झालं, उलटं झालं मित्रांनो, प्लस केलं नाही. कारण Wचं किती येते, Wचं अक्षर येते 23 आणि Uचं किती येते, U येते 21. U किती येते 21 येते, U आपल्याला 21 येते. तर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये ह्या 23मधून जर आपण 2 मायनस केल्या तर 21 येते मित्रांनो. 2 मायनस केल्या तर एक काय आहे एकदा बघू आपण. हे W आहे, D आहे, U आहे. W किती आहे, W आहे आपला 23, U किती आहे आपला 21. मग याच्यामधून वजा करायचं आहे. मग 23मधून जर आपण 2 प्लस करायचं आहे, कारण इथं प्लस केलेलं आहे, इथं प्लस केलेलं आहे. 24चं 26 झालं, 15चं 17 झालं, 11चं 13 झालं, पण इथं मायनस केलं त्याने, 21 येऊ शकत नाही कारण ते उलटं दिलेलं आहे. इथं आपल्याला प्लस करायचं आहे. 25 असेल तर बरोबर आलं असतं, म्हणजे तिसरं बी येणार नाही. आता चौथं एक लास्ट पर्याय बघूया. चौथं काय आहे आपल्याकडे, चौथं आहे बघा E आहे, X आहे, G आहे. मग आता कडकडेचीच बघू. Eची व्हॅल्यू किती आहे 5 आणि G किती आहे, G आहे 7. बघा इथे बघा 5मध्ये आपण 2 जर अधिक केलो तर 7 येते आणि 7 नंबरला G आहे, म्हणून ऑप्शन नंबर चौथा तुमचा बरोबर आहे. चौथा ऑप्शन काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न बघितलेले आहोत. खूप सोपं असते, तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या इथं मी काय करत आहे ते. क्रमांक व्यवस्थित बघा, तुम्हाला समजून जाईल. आणि ह्या प्रकारचे प्रश्न खूप परीक्षेमध्ये येत असतात, खूप जणांची चुकत असतात मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. मी जसं करत आहे तसेच तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, खूप सोपं वाटते तुम्हाला. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न सॉल्व करूया. धन्यवाद.